यवतमाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने त्रिशूल दीक्षा सोहळा पार पडला। या सोहळ्यात 500हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून शौर्य पथक संचलनाद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांना राष्ट्र सुरक्षा आणि धर्म रक्षणाचा संकल्प देण्यात आला। पाहूया सविस्तर बातमी। यवतमाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या 500हून अधिक कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतली। या त्रिशूलधारी कार्यकर्त्यांनी शहरातून शौर्य पथसंचलन करत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला। यावेळी राष्ट्र सुरक्षा यज्ञ, धर्मशास्त्र दीक्षा समारोह आणि भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षण, लवजियात विरोध आणि गौ संरक्षण यासह हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याची प्रतिज्ञा घेतली। हिंदू युवकांनी स्वतःला शक्तिशाली बनवावे आणि धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे यवतमाळ जिल्ह्याचा एक भव्य त्रिशूल दीक्षा कार्यक्रम स्वामी विवेकानंद ग्राउंडवर होत आहे। आपण बघतोय एकंदरीत 1,500 बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतलेली आहे। त्याचं भव्य पथसंचलन आणि त्याचे रूपांतर धर्मसभेमध्ये ह्याच ग्राउंडवर होणार आहे। राष्ट्रयज्ञ, धर्मदीक्षा, धर्मशास्त्र दीक्षा असं पूर्ण अखिल भारतीय स्तरावर बजरंग दलांनी सुरू केलेला आहे। त्यामध्ये विदर्भ प्रांतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे। एकंदरीत पूर्ण विदर्भ प्रांतामध्ये आतापर्यंत 20,000 बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की एक भयानक परिस्थिती आपल्या समोर उभी झालेली आहे। लव जिहाद आहे, गौमाताचं रक्षण करणं आहे आणि हिंदू समाजाचं रक्षण करणं आहे। यासाठी आता बजरंग दलाचा कार्यकर्ता सज्ज झालेला आहे। त्याला धर्मदीक्षा दिली पाहिजे, कारण की आजच्या स्थितीला आपले जेवढेही 33 कोटी देवता आहे त्या सर्व देवतांच्या हातामध्ये शस्त्र आपण बघतो आहे, पण हा सनातनी धर्म, सनातनी हिंदू याच्या हातामध्ये आपण शस्त्र बघत नाही आहे। त्याला कुठंतरी हे शस्त्र दिलं पाहिजे आणि आपल्या देशाची, धर्माची, सनातन धर्माची सुरक्षा केली पाहिजे, हा त्याच्यामागचा हेतू आहे। तर त्या कार्यक्रमाला आपण बघतोय 1500 आपल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतली। तर यवतमाळमध्ये पार पडलेल्या या त्रिशूल दीक्षा सोहळ्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। कार्यकर्त्यांनी स्वतःला सशक्त बनण्याचा संकल्प करत देश आणि धर्म संरक्षणाचा निर्धार केला आहे। या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। पाहत रहा सिटी न्यूज।